पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. माई काय ग? कांद्याची पात करायची का? कांद्याची पात नको बाई आता. नाहीतरी दादांना कांद्याची पात आवडत नाही. तसंही आता हे एवढं कुठे काय खाणार आहे. पण आता दादा खायला तरी लागलेत का? हो ग बाई, माझं तेवढं तरी ऐकलं त्यांनी. मी म्हटलं हे आता त्यांचे आत्मक्लेश, त्यासाठी उपास, हे प्रकरण कुठवर चालणार कुणास ठाऊक. पण ते काही खात नाहीत म्हटल्यावर घरात कुणालाही धड जेवण जात नाहीत. हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांचं मन द्रवलं. हो ना, नाहीतरी दादा कोणाला बधणार आहेत? हे सगळं त्या उर्मीमुळे झालंय. तुम्हाला नाही का वाटत असं? नाहीतर दादा आधी असं काही करायचे नाहीत. हो की नाही हो माई? नंदिनी, आता तो विषय नको ना बाळा. चल भाजी काय करायची बघूया. हा, मी छान बटाट्याची भाजी करू? अगं हे आता भाजी पोळी वगैरे असं काही खायचे नाही. काहीतरी हलकं करूया त्यांच्यासाठी. मुगाची खिचडी वगैरे. सगळ्यांसाठी तू कर बटाट्याची भाजी वगैरे, आणि यांच्यासाठी मुगाची खिचडी करूया. आणि पुनर्वसूही खाईल, त्यालाही फार आवडते मुगाची खिचडी. मग मी करते खिचडी. मी करेन ग, तू ये इकडे. मी सूप बनव. सूप? हो हो, मिक्स भाज्यांचं छान असतं ते, आणि अगदी हलकं असतं. आम्ही कधी करत नाही ग बाळा. करत नाही म्हणजे करू नये असं काही नाहीये. दादांना आवडणार नाही. ठीक आहे, पण एकदा करून बघायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे, पण थोडंच करूया. काय आहे, कुणाला आवडलं नाही तर वाया जायला नको ना. मग आता माझी खिचडी करायची नाही का? अगं नाही करायची कशाला. दादांना काहीतरी एकच द्या. एकतरीचं सूप, नाहीतर माझी खिचडी. दोन्ही खातील की थोडं थोडं. एकत्र कसं पचणार? अगं सूप म्हणजे काय जेवण नसतं. थोडंसं सूप पिऊन मग खिचडी खाऊ शकतात. आणि तेही यांना आवडलं तर, नाहीतर खिचडीच खातील ते. माझ्या हातची खिचडी आवडते त्यांना. अगं तू कर ना मग, मी एकीकडे सूप करते. हा, नाही नको. तुझं झालं की सांग, मी येते. अगं असं कशाला? गर्दी होईल. अगं खूप जागा आहे. मला एकटीला करायला आवडतं. तुझं झालं की सांग. बर 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 ठीक आहे. उर्मी तू कर आधी, मग ती करेल. ओके. अगं अक्का, तू कधी बोलणार आहेस ग दादांची? वेळ आली की मग म्हणजे नक्की कधी? कळेल तुला. काय ग नंदे, काय झालं? ही कशाला बोकाड पसरतेय? आधीच काय कमी साडेसाती लागलीये. काय झालं? काना मागून आली आणि तिखट झाली. कोण? कोण काय आता? ती गुरमी. काय केलं तिनं आता? स्वयंपाकघरात पण यायला लागली आता ती. अगं बाई, आणि माईंना चाललं हे? चाललं म्हणजे तिला सूप करायचं म्हणून मला जायला सांगितलं तिनं. आणि तू निघून आलीस? मग मी काय करणार? तिला सांगायचं तुला अडचण वाटत असेल तर तू जा, मी काय हालायची नाही इथून. जर का तिच्या बापाचं आहे, आणि मुळात तुला जा म्हणून सांगायचं तिचा काय संबंध आहे ग? बरी दिसते हा बाई ही बया. मी तर आल्या आल्याच तिचं पाणी जोखलं होतं. मा आतल्या गाठीची पाताळ यंत्री पोरायची. ही काय संसार करणार आहे ग यांचा?
अगे 4 दिवसात सासू सासऱ्यांना भिकेला लावेल ती. अगं माणसांची चांगली पारख आहे मला. सांग तिला तुझ्या शहरी तोरा आमच्या पुढे नको. अशील मोठी शिकलेली, उगाच टिवटिव करू नको. अगं उडत्या पाखराची पंख मोजणारी बाई आहे मी. दादांसाठी सूप करते ती. हा म्हणजे लोचटपणाच झाला बाई अक्का. अगं करू दे. ते म्हणजे ती दादांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करणारच. करू दे तिला. दादांना मी चांगली ओळखते. तो काय बेक नाही घालणार तिला. आणि तिने किती नाटकं केली ना, पण जोपर्यंत दादा हो म्हणत नाही तोपर्यंत तिला या घरात सुनेचं स्थान मिळणार नाही बघ. पण सूप. अगे ते सूप दादा तिच्या तोंडावर फेकतील बघ. मोठी आली सूप करणारी. चहा तरी करता येतं का गडबड? गव्हाचं पीठ घालतात सुपामध्ये माहिती नव्हतं मला. ते सगळ्या भाज्या मिळून याव्यात ए, आणि मिरपूड किती घालायची का? मीठ मिरपूड अगदीच आपल्या चवीनुसार. उकळू दे ना अजून. नाही नाही, नको नको. एवढी हीट नको की सगळ्या भाज्यांचं सत्व निघून जाईल ना. पण शिजल्या असतील का ग भाज्या? हो, पुरेशा शिजल्या. म्हणजे भाज्यांचा मूळ गुण आणि त्यांची मूळ चव जाणार नाही एवढ्या शिजवायच्या. दादाही असंच म्हणतात नाही की भाज्यांचा मूळ गुण जायला नको. म्हणजे भाज्यांमध्ये मसाले जास्त झाले की भाजी मसाल्याचीच होते. अगदी बरोबर. किती छान दिसत आहेत ना एकत्र या सगळ्या भाज्या. घरासारखंच असतं ते. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं गुण्या गोविंदाने एकत्र राहतात ना, आपापले विचार घेऊन. अगदी तसं या सगळ्या भाज्या पण आपापले गुण घेऊन एकत्र बांधल्या गेल्या आहेत या कणकेनं. आणि ती कणिक म्हणजे घरातली बाई ना. नाही बाईच असं नाही, घर जोडून ठेवणारा, एकत्र बांधून ठेवणारा दुवा. आणि ती बहुतेक वेळेला घरातली बाईच असते, तुझ्यासारखी. हो माई, तुम्ही घरातल्या सगळ्यांना एकत्र धरून ठेवलं असंच वाटतं. मी पण हो. हो ग बाई, तू तर माझा उजवा हात आहेस. तुझ्याशिवाय काही नाही बघ. आणि मी सगळ्यांना धरून मिरून ठेवते ना, म्हणजे काय मला गरज आहे सगळ्यांची. सगळे मुलं मुली सुना नातवंड सगळे. माई, तुम्ही चव घेऊन बघा ना कसा लागतंय ते. अगं यांना द्यायचं ना पण. नाही नाही, तुम्ही पिऊन बघा आधी आणि तुम्हाला आवडलं ना तरच त्यांना द्या. असं म्हणतेस? बर बघते हो. गरम आहे ना ग. वा, छान, उत्तम झालंय. हे घ्या. हे काय चव तरी घेऊन पहा. झालं का परत तुमचं सुरू? अहो, तुम्ही उपाशी राहिलात तर मला तरी अन्न गोड लागेल का? तुम्ही नेहमी माझ्या उपासनेत मोडता घालता. उपासना कसली, आत्मक्लेश आहेत हे. ती ही एक प्रकारची उपासनाच असते. आपल्याला नको बाई अशी उपासना. हो, चव तर घेऊन पहा कसं झालंय बघा. काय आहे काय हे? ते भाज्या उकडल्या आहेत, सूप का काय म्हणतात ना तसं. हे असलं तुम्ही कधीपासून बनवायला लागलात? हो, सात्विक आहे, प्रकृतीला उत्तम. हा ना. द्या, होऊ द्या तुमच्या मनासारखं. हरिओम हरिओम. नाही आहे, चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक भाजीची चव कळते. तुम्ही नेहमी म्हणता तसंच आहे ना. हो, नाहीतर काय. भाजी केली की त्या भाजीची मूळ चव त्यात राहिली पाहिजे ना. मसालेच जर प्रभावी झाले तर त्या भाजीचा भाजीपणाच संपतो. मग त्याला मसाल्याची भाजी म्हणायचं जा.
ह्यात मात्र सगळ्या भाज्या आपापले गुण घेऊन एकत्र सुखाने नांदतायत. छान आहे कल्पना. घरही असंच असावं नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा पण तरी सगळे एकत्र. तुम्हाला काय झालंय काय आज? या सात्विक पाककृतींनी भलती जादू केलेली दिसते तुमच्यावर. सुपानं नाही, सूप बनवणारी ना. बर, आदिती का? नाही, उर्मी. उर्मीनं केलंय हे. मूळ चव जपून सगळ्या भाज्यांना कसं एकजिन्सी केलंय तिनं. नाही, चव आहे तिच्या हाताला. गुण पण आहे माणसं जोडण्याचा. सीमा लवकर आण, काय आणायचं ते. आता पोटातले कावळे बाहेर येऊन अरे डिमांड करायला लागले. रेडी आहे सूप. हे घे, हे घे. घे आणि सांग कसं झालंय मला ते. आई हे घ्या. काय रे, कसं झालंय सूप? बरं आहे. बरं आहे म्हणजे? म्हणजे उर्मीच्या हातची चव नाही आली ग. छान झालंय ग. पण सूप करावं ना ते उर्मीनच, आणि ते सुद्धा मिक्स व्हेज. असं सगळ्या भाज्यांना ना प्रेमानं एकत्र आणते असं वाटतं. जोडून ठेवते त्या भाज्यांना त्यात. म्हणजे प्रत्येक भाजीची एक आपापली चव आणि सगळ्याची मिळून एकत्रित एक वेगळीच चव. हो खरंय, मला उर्मीसारखं नाही बनवता येतं. पण अगं पण वाईट नाही चाललंय, आणि प्रत्येकाच्या हाताची चव असते. हो, उर्मीच्या हाताला छान चव आहे नाही. हो, ते मात्र खरं. हं. अगदी साधं काहीतरी तिने बनवलं ना तरी अगदी कसं चव असते त्याला. या घरात आम्हा दोघांना तर जेवण बनवता येतं. तू कशाला तुझं घोडं उगाच दामटवतोयस रे? अगं नाहीतर कोण आहे ज्याला चांगलं सोड स्वयंपाक तरी बनवता येतो चांगला. आई करतात की छान. त्याला आता जमाना झाला देवानंदच्या काळातलं. ए, बोलला लगेच. अरे सीमा एवढं करते हौसेने तर किती नावं ठेवतोस. शिकवायचं तरी ना तिला. झालं, ह्याची गाडी पुन्हा घसरली माझ्यावर. मुद्दा काही असो पण मला बोलल्याशिवाय काही चैन पडत नाही. तरी बरं, सगळं नीट करते ना याचं. नीट म्हणजे चवीनं नाही हा सीमा. अरे विद्याधर, ती करते हेच खूप मोठं आहे. नोकरी करते, घरचं करते, तुला काय सगळं सोपं वाटतं का रे? हे पा, मुद्दा माझा एवढाच आहे की उर्मी सारखं सूप कोणालाही जमत नाही या घरात. हो, पण माझं तसं म्हणणं नाहीच आहे ना. मग झालं तर आता हे तू संपवायचं हा. अरे काही नाही, उर्मीला मिस करतोय तो. कळतंय मला. उर्मी तू घे ग. नाही नाही, मी घेते की एरवीच. अगं आणि ह्यांनाही द्या, त्यांनाही आवडेल सूप. जरा जास्त करायला हवं होतं ना. हो ना. नाही, मला वाटलं इथे कोणाला आवडेल नाही आवडणार म्हणून जरा बेतानेच घेतलं. पुढच्या वेळी करू ग जास्त आपण. हो. उर्मी अगं तू घे, आमच्या झाल्यात 2-2 वाट्यावर फुल. घे ग, तसंही करणारी शेवटी उपाशीच राहते. घे बरं. अहो नाही नाही, राहू द्या ना. मी आधी सगळ्यांना देते आणि मग सावकाश पिन मी नंतर. घे, चल घे आधी. अहो पण मी सगळ्यांसाठीच ठेवलंय. रामदादांसाठी, अक्कांसाठी, आत्यांसाठी आणि हे वासूसाठी. हो बाई, नवऱ्याला आरे जारे करतेस का काय? तिला माहित नाहीये ना या घरातलं अजून. अहो हो, पण दादा माईंना कळलं तर फैलावर घेतील ते. आणि तसेही झालं का तुझं? हो अगं, झालंच आहे. मी येतच होते तुला बोलवायला. बोलवायला? हो, ते सूप द्यायचं होतं ना. आम्ही सूप नाही पित. आम्ही म्हणजे आम्ही तिघी. आवडत नाही का? नाही. अगं हिच्या आजचं पिऊन बघ, खूप टेस्टी झालंय. मला असलं काही परदेशी आवडत नाही. अगं परदेशी कुठे आहे, भारतातच बनवलंय हे. अहो नाही म्हणजे तिला म्हणायचं असेल की यातले काही पदार्थ भारतीय नाही आहेत ना.
अगं आपण खातो त्या कितीतरी पदार्थांची रेसिपी परक्यांचीच असते. मी खिचडी बनवायला घेते. उर्मी, आवडलं बरं का ना सूप? मुलीच्या हाताला चव आहे म्हणाले. दादांनी सूप प्यायलं. हो, हे काय सगळं संपवलंय. मग आता खिचडी करायला घेऊया. हा, नाही नको. हे म्हणाले खिचडी नको, असलं तर थोडं सूपच आण. मग आता खिचडी नाही खाणार ते? नको म्हणाले, म्हणजे भूक नाहीये फार. सूप आहे ना ग? हो आहे ना. हे घ्या. आणि तू? मी घेते की एरवीच. अगं हे तुझं आहे का? अहो नाही माई, मला नको आहे. आणि त्यांना आवडलंय तर द्या ना तुम्ही त्यांना. पुढच्या वेळी करू ग जास्त. आणि मला शिकव. आणि मला पण. हे म्हटले सूप बरं असतं, जरा हलकं वाटतं. आलेच हा. मग आता माझं काहीच काम नाही आहे स्वयंपाकघरात. नाही, असं कसं? बाकी आहेस की. मी जाते. नंदिनी, माझं डोकं दुखतंय. काय हो, काही कळलं का? कशाचं? हेच हो, ह्या अक्का कधी जाणार आहेत ते. मला काय माहिती. ह्या घरात सगळ्यांना सगळं माहित असतं. मलाच कोणी काही सांगत नाही. कुमुद, मला कसं माहिती असेल तू सांग बरं. ती उर्मी कधी जाणार आहे ते तरी माहितीये का? कुमुद, तुमचं पुनर्वसू भाऊजींबरोबर गुळपीठ आहे, ते सांगत असणार तुम्हाला. तुम्ही ना आतल्या काठीचे आहात. मला ताकाच तूर म्हणून लागू देत नाही. तुला काय त्याचं एवढं? हं? त्यांना थांबायचंय तितके दिवस थांबतील, त्यांना जायचंय तेव्हा जातील. म्हणजे मला कळायला नको? माझंही घर आहे ना हे, का माझा काही हक्कच नाहीये घरावर? कुमुद, हक्काचा काय मुद्दा इथे? बरोबर आहे, मला कळलंच पाहिजे. ह्या हक्कांचं काय, किती दिवस मुक्कामी आहेत त्या? तुला एवढंच वाटतंय ना कुमुद, तर तू एक काम कर. तू स्वतःहून जाऊन विचार ना त्यांना किती दिवस थांबणार आहेत ते. नको बाई, त्यांना नको विचारायला. त्या त्यांचा तिसरा डोळा माझ्यावरच उघडतील. त्यापेक्षा राहू दे त्यांना जितके दिवस राहायचंय ते. मला कुठे त्यांना घास करून भरवायचा आहे? अगं काय ग हे? काय झालं बोकाड बसवायला? अगे ये, तुझा थोबाड उचकटशील तर मला कळेल ना काय झालं. कोणालाच माझी खिचडी नकोय. म्हणजे सगळ्यांना तिचं सूप हवंय. तिच्या एवढंच का? दादांनी पण तिचं सूप मागितलं. मग त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे? आता माई सुद्धा मला विचारा असे झाले. दादा म्हणाले नंदिनीची खिचडी नको, उर्मीचं सूप आण. ए मोठी आत्या, मी चांगला स्वयंपाक नाही का ग करत? असं कोण म्हणालं? बाई ग, देवी अन्नपूर्णा तुला प्रसन्न आहे म्हणूनच तू करशील त्याला चव येतेच. तेवढीच गोष्ट आहे माझ्याकडे, आणि आता ती पण तिला हिरावून घ्यायची. मग माझ्याकडे काय राहिलं? आणि मग दादामाई म्हणतील तिचा काही उपयोग नाही पाठवून द्यायला. मग मी कुठे जाणार, काय करणार मी? अक्का, मला तर वाटतं ही उर्मी मुद्दाम सगळं करत असेल. त्या उर्मीची गुर्मी उतरवलीच पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार तू? मी चांगली खडसवणार आहे तिला. कोण आहे? या ना. काय आहे? मी सूप आणलं होतं. सूप कसली देतेस? सुपा एवढं दुःख दिलंच माझ्या लेकीला. आई विना पोरती.
अगं तिच्या तोंडचा घास काढून घेतलास ना तू. वाटोळ होईल तुझं. अगं जगात देव आहे, सोडणार नाही तुला. मी तुमचा राग समजू शकते. अजून मी माझा राग तुला दाखवलेलाच नाहीये. अक्का तुमचा ना गैरसमज होतोय. गैरसमज? अगं हे डोक्यावरचे केस आहेत ना पांढरे झालेले, ते काय उन्हामुळे नाही झाले. दुनिया बघितले मी. अगं तू कसा डाव साधलास ना ते न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. तिचा नवरा पळवलास, सासर पळवलंस, आता तिचं या घरातलं स्थान तुला पटकवायचंय, होय ना? पण लक्षात ठेव, या आखीच्या जीवात जीव असेपर्यंत मी असं होऊ देणार नाही. अगं कुणाला कसं सरळ करायचं ना हे चांगलंच कळतं मला. सूप सूप देणारच असशील तर सूप दे माझं मला परत.